तुम्ही माफ कराल ना? कुमुदिनी, खूप चुकले हो मी. एक आई म्हणून, एक बायको म्हणून, एक बाई म्हणून माझ्याकडनं खूप मोठी चूक झाली. ग काय झालं? माणूस आपल्या स्वभावानुसार वागतो, परिस्थितीनुसार त्याला वागावं लागतं. त्याच्या नकळत त्याला अनेक गोष्टी बोलाव्या लागतात, कराव्या लागतात. तसा तो वागतो, बोलतो. पण म्हणून माणूस म्हणून तो चुकीचा ठरत नाही ना. त्याचं वागणं समोरच्याला चुकीचंही वाटू शकतं, पण त्या परिस्थितीत त्याला जे वागावं लागतं, करावं लागतं, ते तो करतो. अगं, तू माझ्यावर अनेकदा चिडचिड केलीस, पण म्हणून बायको म्हणून तू चुकलीस असं होत नाही ना. सुषमाच्या बाबतीत काय चुकलीस तू किती करतेस तिच्यासाठी. माझा हा फाटका संसार तू सांभाळलास, या गावातून त्या गावात माझ्याबरोबर फिरत राहिलीस, अनेकदा तक्रार केलीस, पण का, कशासाठी? तुला होणाऱ्या त्रासामुळेच ना. ग, तुला होणारा त्रास मला दिसत होता, मी काही करू शकलो नाही. ग, माझं हे घर सगळं तुझ्यामुळे आहे. माझं घर, माझा संसार, माझी मुलगी, सगळ्यांना तू इतक्या छान सांभाळलेस. खरंच तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना, तरी इतकं नसतं सांभाळू शकलं. ग, या जन्मात काय, पुढच्या 7 जन्मात तुझ्या जागी दुसऱ्या कोणाचाही विचार करू शकणार नाही. जर इथे करमत नसेल तर आपण दुसऱ्या गावी बदली करून घेऊया. नाही, अजून इथलं बरंच काही आवरायचं. पण त्यानंतर ना, तुम्ही मला जिथे न्याल ना, तिथे मी येईन. आई, काय झाला? काय 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 नाही झाला. सकाळपासून बघते तुमचं गप गप असाच. काय झालं तर बोला तरी ना. अगं, बोलून काय उपयोग हा काय? तिने समजून घेऊ कोया, ते ऐकणारच नाही. कळलं. माधव भाऊजींच्या लग्नाचीच काळजी लागली असा ना. होय गो, माधवाचा लगीना तो त्याच्या नवीन आयुष्यात सुरुवात करतलो, पण मी त्याच्या डोक्यावर 4 अक्षता पण टाकू शकले नाही. त्याच्या लग्नाचा आनंद मानायचो की या सगळ्याचं दुःख. पण हे आता आपण तरी काय करतलो? सरिता, हा, गो सरिता, नाताक नारळ आणून देऊ सांगितलंय. एवढा दुपारच्या ताकद सांग, नाही तर तो इसरात आणि नारळ होती तसेच. वय सांगते. जाता वाय चायचा घोटा घेतस? आहे आत्ता नको. हो, असे काय करतास? घेवा ना, नाही कित्येक म्हणतास? अगो पण हो, बसा तर. हाय, बता तुम्ही. देत आहे. हा, ठेवा. आहे काय झालं? काय नाही रे, तुझा लगीन झाला तर आपण सगळा गाई गाई, तसली हौस मौज काय नाही. ह्या पोरान म्हणून सगळं सांभाळून घेतल्यान. हाय, तू माका सांभाळून नाही घेतलंस काय? माझं सगळं लेकीसारखंच केलंस ना. होय गो, पण चिलाच्या लग्नात काय करूक होया ना, तर खय केलंय मी. तसली हौस मौज नाही. म्हटला माधव लगीन करीत ना, तेव्हा सगळा करतलंय. अगं, हौस मौज सोडा, पण आपल्या घरातला कोणच ते जाऊक नाही म्हटल्यावर माधवाक काय वाटतं लागो? सगळं कळतं, सगळं पटतं, आपण काय करणार? दत्ता,
अरे घरातल्या कोणतरी जाऊ खोया रे. पोरीकडची माणसं काय बोलतली, नावा ठेवतील. पण आहे अण्णा. मी जाते माधवाच्या लग्नाक. गे अण्णांनी माझा काय करूच ठेवल्यानी, जितेपणी माका मारल्यानी. आता करून करून काय करतले, जीवच घेतले ना माझो. मग हे मराच्या आधी माधवाच्या लग्नाक गेलं ह्याचा सुख तरी मिळात माका. छाया, असं करू नको गो बाय. अगं लग्न म्हणजे शुभ कार्य. कळला? ताईनू, ताईनू. आहे छायाताई, काय गो? काय म्हणजे माका काय कळत नाही काय? तुमका वाईट वाटलं ना? अगो माका किती वाईट वाटतला. सगळा चांगला तर चाललेला असा. माधवाचं लगीन असा. कोणीतरी जाव खोया. तुम्ही कोणीतरी जाऊन येऊ. तुमका जाऊचं असा ना? नाही गो, मी कसा काही जाऊ शकतोय? तुम्ही वाईट वाटून घेऊ नका. मी आयंका समजावते. तुमका जाऊचं असत ना तर. सरिता, माका खराच वाईट नाही वाटला गो. तुका म्हणले होते ना मी, आता ह्या सगळ्याची सवय करून घेऊ. कोण सवयीचा काय गो, हळूहळू होऊन जातात ती. आणखीन 1-2 खेपे कोणी आठवण करून दिली, जाऊ नको येऊ नको, काय मग मीच सांगेन माकाच येऊचं नाही असं म्हण. आई असं कित्याक बोलतास? आईंचाच चुकला. नाही गो, तिचं काही एक चुकलं नाही. आता आयुष्यभर या सगळं सहन करू काय. पांढरा कपाळ, मोकळो गळो, मोकळे हात. ताईनू, असं नको ना बोलू काहीतरी. बोललंय का? नाही बोललंय का? पण काय बदलणार आता? जा असा तर तसाच रस्ता. कोणतरी लग्नात जायत ना गो. जाऊ खोया. घरातल्या थोरल्याचा लगीन असा. तुका सांगू सरिता, ती माधवाकडसून सगळा घ्यायचंच इले गो. त्याच्या हातातला खाना ती कधी सुखासुखी त्याच्या तोंडाक लागूक दिलंय ना. काढून घेतलंय, त्याच्यावर थुकलंय मी. आणि या सगळा माझा म्हटलंय. पण आता ते काहीतरी देव खोय. कधी कुणा काय दिलंय नाही गो. आता काय देव? आता डोक्यात चालणार नाही. पण ह्या टायमात काहीतरी देव खोया ना. बघ, ह्या सगळा ना हा माझा असा. पण हिच्यातला माधवा काय देऊ मी? हा, ही बघ, ही साडी मी त्याच्या बायलेक देते. बरी दिसत ना गो ते का? पण ते का सांग, मी दिलेलं काय लग्नात घालू नको म्हणून. छायाताईनू, कित्याक बोलतास? अगं चांगलाच सांगतोय. त्यांचा संसार तू का नव. पण सरिता, मुंबईची पोरी साडी नेसतीत काय गो? मी मी एक काम करते. हो, ड्रेस पीस देताय ते का मी. पोरग्या गोरा असा ना, ते का चांगलं दिसत होय ना? चांगलं दिसत ते का? दत्ता, आहे काय या दागिने साडी? ह्या सगळ्या माधवाक देऊचा हा.
हे साडी हे दागिने माझ्या सुनेसाठी लग्नात घालूक मिळतील ना ते का निलिमाक पण बरा वाटतला. हे सगळं खरं आहे, पण जाणार कोणा? अरे तो नि सरिता आहे वय तुम्ही जाऊन येवा. हे बघा मी गेले असते, पण तुम्ही जोड्यान गेलात ना तर सगळे विळजी करशाल. माधवाक पण बरा वाटात. आपण कोणच नाही गेलो ना तो आपल्याक कधीच माफ नाही करूचो. आई तुमची माया माका कळता, सगळं समजता, पण अण्णांचा काय? होय. गो दरवेळेक मी त्यांचाच ऐकतीलय, पण आता पोराच्या लग्नासाठी मला खंबीर होऊचा लागत ना. मी कायता बघते. उद्या सकाळच्या मुहूर्ताक पोचूक व्हया. सगळे विधी धाकटा भाव करतलो मोठ्याच्या लग्नात. दत्ता तिकटा काढून घेऊन ये. संध्याकाळच्या गाडीन जावा तुम्ही. आई सरिता अगो काय नाही होतला, आणि हैसर काय होईत ना त्या सगळं मी बघते. हा हे घे. जावा हा तुम्ही. आहे येतीत घ्या बा, येतील गो, पण तिकटा मिळूक वय ना. तिकट्या गावतीत, आणि तुम्ही मुंबईत पण जाशाल. वय तर माधवाच्या लग्नाच्या निमतान का होईना मुंबई बघूक गावतली गो. अशी लहान होतो ना तेव्हा त्याका सांगायचंय शिकायचा सवरायचा, शिकून मोठो साहेब व्हायचा. पण परिस्थितीन काय साथ दिल्या नाही. पैसो अडको नाही, काय शिकवणार त्याका? तो पण शाळेत जाऊक मागायचो नाही. हे बघितले काय हो, मिळाली तिकटा? होय तर ही काय रातराणीची गावली. होय. हे घे, हे उरलेले पैसे. शोभा अगो बघ बघ तिकटी गावली. हा आम्ही मुंबईत जाणार आता. अरे बघतास काय, मुंबईत जाता वाय. रातराणीच्या तिकटी असत. हा माधवन पैसे धाडल्या ना, आता मुंबईत जाताव त्याच्या लग्नात. अख्ख्या गावा काढून सांगीन माधवच्या लग्नात जाताव. आज रातच्याक निघालाव आम्ही मुंबईत. हो ही एवढी ठेवा ना. एवढी कापडा लागणार असत काय? मग मुंबईत लग्नात जाऊचा असा. होय, पण लगीन झाले झाले आपल्याक निघूचा लागताला. होय तात झाला, पण असलेली बरी. थंय काय कमी पडूक नको. थंय घेऊचा लागला तर केवढ्याक पडायचा. आणि तसंही माधव भाऊजींका लग्नाचा खर्च झालेला असतो. उगाच त्यांच्यावर भार नको आपलं. अगं भार झालो म्हणून तर बोलतो लो काय का. आहे यो त्यांचं चांगुलपणा झालो, पण आपण काळजी घेऊ नको काय. बरा सगळा बांधून झाला ना तुझा? होय आहे, त्या सगळ्या एसटीच्या टपावर टाकता. हा बरा. आहे या विचारू काय? बोल गो, विचारतस काय? छायाताईंका पण आमच्या वांगडा घेऊन गेलं असतं तर. जाऊचा काय नाही गो, पण लोक काय म्हणतील. नाही म्हणजे आताच असा सगळा झाला आणि मुंबईत गेला. हे पण अण्णांचा काय? अरे उशीर होईत तुमका, ती यायच्या आधी निघा तू. माझं भाऊंचं लगीन असं ना. वय वय. मी पण येतोय. हा अरे त्यांका आता जाऊ दे. नाही, मी पण येतोय तुमच्या वांगडा. पांडू हे जेव्हा जातील ना तेव्हा तुका मुंबई घेऊन जातील. हा नाही मुंबईत नाही, लग्नात. हे पांडू, आम्ही आज जायत नाही, उद्या जातो. जाताना सांगतो हा तुका. नाही जात आज. सांगा मग का. होय सांगते जा. सांगा. सगळा घेतलास ना नीट? होय. हा. आहे खरंच जाऊ ना, नाही म्हणजे अण्णांनी या सगळ्याचा तुका त्रास देऊ नको. अरे त्यांच्या त्रासापेक्षा माधवाच्या लग्नाचा आनंद लय मोठो हा. बरा रिक्षा येली हा ना, जा सामान ठेवून या. सावकाश सावकाश. सरिता सगळा नीट घेतलास ना? होय. नाही म्हणजे थैसर जाऊन धावपळ करूच नको. कुळ घेतलंस? घे बाय माझे कुळ बांधून ठेवलं आणि घेऊचाच राहुला. बघ
ह्या असा होता. जा लवकर घेऊन ये जा. होय आई मग खरंच तुझी काळजी वाटते. अरे माझी काळजी करू नको. तुम्ही थैसरला सगळं नीट करा हा. म्हणजे वयान लहान भाऊ असलंस ना तरी मोठ्या भावासारखा सगळा करायचा. माधवाक काय कळणार नाही रे. आणि त्यांच्या पद्धती पण वेगळ्या असतले ना. सगळा आपला करू वया. होय आई सगळा करीन. नाही हे तर अण्णांका कळला तर त्यांका कसा कळतला. नाही म्हणजे मी त्यांना सांगतले आजोळाक गेले ह देवाच्या पाया पडू. अण्णांशी खोटं बोलणार. अरे पोराच्या लग्नासाठी एवढा करूक वयास ना. सरिता गो लवकर ये गो. इलाय काढलास ना. हा नीट ठेव. आई पाया पडतो. सुखी राहा हा. सांभाळून जावा हा. चला 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 काय करा आता. येतो. हा नीट जा हा. काही विसरलाच नाही ना. सगळा घेतलाच ना. होय. दत्त भाऊ मी पण येतोय माधवभाऊंच्या लग्नात. या माधवभाऊनी दिलेला अंगातला घालून. पांडू अरे जाऊ दे त्यांका. नाही माधवभाऊनी माका पण बोलवलेला बाय ना. पांडू पुढच्या एक जाईन ना तेव्हा घेऊन जाईन तुका मुंबई. माधवभाऊ परत लगीन करणार. 2 लग्न माधवभाऊंची. दत्ता निघ लवकर नाहीतर पांडू आता आमका जाऊ दे. मुंबईसून तुका ना मी असं अंगातला आणते पुढच्याच नक्की मुंबई घेऊन जाते. नाही आता पांडू ये हैसर ये. हैसर ये तू ये. आपण नंतर जाऊ हा. नंतर हा जाऊ जावा तुम्ही जावा. जावा. नीट जावा. होय हा? होय होय. जावा. सावकाश. जाऊ काय. हा असं काय करत. काय झाला तरी बापाची आधी सांगू आता माधवान. मला तरी कळलं त्या वटकीला सुद्धा सगळं माहित होतं. असो पोर असण्यापेक्षा नसलेलो बरो. अरे तो पहिल्यांदा आला ना तेव्हाच मला शंका आली होती. त्याच्या डोक्यात काहीतरी शिजत असणार. नाहीतर जमीन जुमल्याबद्दल कशाला चौकशी करेल. होणाऱ्या बायकोनं ते डोक्यात भरवलेलं असणार. अरे मुंबईची मुलगी शांत कशी बसणार. एका काय नाही मिळणार. फुटकी कवडी मिळणार नाही. मिळव तो. निल्या आणखी एक बाटली आण. अण्णा पास झाली तुला जास्त झाली आता. नाही घेऊन दे रे ते का. डोक्यातला सगळा धुवून काढून देत. मनस्ताप जाऊन देत. निल्या काय रघु काका एक बाटली दे. संपली. काय संपली हा. खरंच सांगतोय अण्णा संपली. अरे अण्णा सोड त्याला. अण्णाक नाही ऐकूची सवय नाही हा. अण्णा सोडते का. तुका पिऊची आमा मी देतोय. दुसरीकडे सोय करतोय. रघु अरे आधीच जास्त झाले त्याला. नेने चल रघु चल. अण्णा उगा ताक पिऊचा आमा मी नेते. पी काय वयात इतक्या पी. थांब. अरे अण्णा नाही कसं आहे. मी थांब. हा अण्णा गावात काहीतरी दे. रघु आता बघ मी थांबवतोय. थांब थांब थांब. थांब. चल आमका घेऊन चल. नाही गाडीत भाडा हो.
म्हणजे तू आमका नेणार नाही हा? अण्णा नाही का नाही म्हणतस तसं तू ऐकतच नाही.